निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत आणि सुंदर गाव सुसून। इथे वाहणारा झुळझुळ वारा, पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे येथे येणाऱ्याचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही। मात्र या सुंदर गावात एक अशी गोष्ट होती जी या निसर्ग संपन्नतेच्या दृश्याशी जुळत नव्हती। या गावातील जिल्हा परिषदची शाळा 1 ते 8 वर्ग असलेल्या शाळेत केवळ 3च अगदी लहान आणि साध्या वर्गखोल्या होत्या। विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानही नव्हते। शाळेतील विद्यार्थी त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक हे निस्वार्थपणे प्रयत्न करीत होते। पण मुख्य अडचण होती ती जागेची। शाळेतील शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यासाठी प्रयत्न करीत होते आणि एक दिवस उजाडला, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं। शाळेच्या विकासासाठी एक मोठा मदतीचा हात समोर आला। सोबतच मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वतःच्या वेतनातून शाळेच्या सुसज्जतेसाठी खर्च केला। गावकरी, स्नेही, मित्र यांना आवाहन केलं आणि यातून समाज सहभाग मिळाला। एकमेकांच्या मदतीने शाळेचे रूप बदलायला सुरुवात झाली। आणि आज शाळेचा हा परिसर अतिशय प्रफुल्लित असा वाटतो। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। 24 तास वायफाय सुविधा इंटरनेटसह उपलब्ध आहे। सुसज्ज ग्रंथालय आहे, विज्ञान कोपरे आहेत, सुसज्ज संगणक कक्ष आहे, टॅब, इंटरॅक्टिव्ह बोर्ड यासारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आज शाळेमध्ये झालेला आहे। शाळेच्या प्रवेशद्वारावर नवा गेट आणि शाळेच्या नावाची कमान आहे। शाळेला सुरक्षा भिंत आहे। या सर्व गोष्टींमुळे आज शाळेची शोभा वाढली आहे, शाळेचे रूप बदलले आहे। सुसून सारख्या जंगलव्याप्त क्षेत्राच्या गावात डिजिटल शिक्षणाने एक नवीन पर्व सुरू केले आहे आणि याच्या मागे होती शाळेतील मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची प्रचंड मेहनत, सोबतच गावकऱ्यांचा मोलाचा सहभाग आणि शासकीय शिक्षण व्यवस्थेवर असलेली प्रचंड आस्था। 21व्या शतकातील आव्हानांशी लढताना आज या शाळेतील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास आणि सर्वांगीण प्रगती त्यांच्या भविष्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल ठरत आहे। आज ही शाळा इतर सर्व शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। म्हणतात ना, जसा मुख्याध्यापक तशी शाळा, आणि हा बदल सुद्धा घडलाय मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या आत्मविश्वासानेच। येणाऱ्या काळात सुसूनच्या या शाळेत प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी, याने फरक पडत नाही, मात्र तो एका नव्या युगात प्रवेश करेल यात शंकाच नाही।